उपदेशक अध्याय 11 आपले अन्न जलाशयावर सोड, ते बहुत दिवसांनी तुझ्या हाती येईल. तू 7-8 जणास वाटा दे, कारण पृथ्वीवर काय अनिष्ट प्रसंग येईल ते तुला ठाऊक नाही. मेघ जलपूर्ण झाले म्हणजे ते पृथ्वीवर रिचवतात. झाड दक्षिणेकडे पडो की उत्तरेकडे पडो, ते पडेल त्याच ठिकाणी राहणार. जो वारा पाहत राहतो तो पेरणी करणार नाही. जो मेघांचा रंग पाहत बसतो तो कापणी करणार नाही. वाऱ्याची गती कशी असते, गर्भवती स्त्रीच्या गर्भाशयात हाडे कशी बनतात हे तुला कळत नाही. तसेच सर्व काही घडविणाऱ्या देवाची कृती तुला कळत नाही. सकाळी आपले बी पेर, संध्याकाळीही आपला हात आवरू नको, कारण त्यातून कोणते फळास येईल, हे किंवा ते, अथवा दोन्ही मिळून चांगली होतील हे तुला ठाऊक नसते. प्रकाश खरोखर मनोहर असतो. सूर्यदर्शन नेत्रास रम्य असते. मनुष्य कितीही वर्षे जगला तरी ती त्याने आनंदाने घालवावी. अंधकाराचे दिवस बहुत असणार हे तो मनात वागवो. जे प्राप्त होणार ते सर्व व्यर्थच आहे. हे तरुणा, आपल्या तारुण्यात आनंद कर. तुझ्या तारुण्याच्या दिवसात तुझे हृदय तुला उल्हास देवो. तू मनास वाटेल त्या मार्गाने व नजरेस येईल तसा चाल. पण ह्या सर्वांबद्दल देव तुझा झाडा घेईल हे तुझ्या लक्षात असू दे. यास्तव आपल्या मनातून खेद दूर कर आणि आपला देह उपद्रवापासून राख, कारण तारुण्य व भरजवानी ही व्यर्थ आहेत.